नम्रता वागळे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. महाराष्ट्रातल्या राजकारणाची पुरोगामी ही ओळख राजकीय मतभेद भलेही असतील, पण यामध्ये राजकारण्यांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचं फारसं काही यापूर्वी दिसून आलं नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण्यांवर झालेले हल्ले, पक्षफूट आणि त्यातून एकमेकांवर होत असलेली जहरी टीका हे सगळं बघता याला पुरोगामी म्हणावं का हा प्रश्न पडलेला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अशाच एका मोठ्या आरोपानं खळबळ उडालेली आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मधून घणाघाती आरोप केलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्याला 3 वेळा मारण्याचा प्रयत्न केला आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने टीव्ही मधून लाईव्ह पाहिलेला आहे असा दावा किरीट सोमय्यांनी केलेला आहे. सोमय्यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे हा प्रश्न आहे. राज्याच्या राजकारणाचं हे झालंय काय? यूपी बिहार मधल्या रक्तरंजित राजकारणाच्या कथा आपण ऐकल्या होत्या, पण आता राज्यातही आता हे रक्तचरित्राची कहाणी घडली आहे की काय, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि यासाठी आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे समर्थक जयेश वाणी आणि शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सोमय्या यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत ते सुरुवातीला जाणून घेऊया. तो मला मारण्याचा प्रयत्न झाला, पूर्ण देश लाईव्ह टीव्हीवर बघत होतो, तुम्हीच दाखवत होतात. तर माझ्या घरच्यांची काय अवस्था असेल, माझ्या आईची, माझ्या बायकोची. जी गाडी जाळायला निघालो ते काच फोडली. 400 लोक गाडीचा पुढे आणि ते पोलीस स्टेशन मध्ये लपून बसले. हे विचार करा काय त्यांच्यावर काय अवस्था झाली असेल. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलाची हत्या करते उद्धव ठाकरे. म्हणून प्लीज याला आरोप सांगून माझ्या परिवाराचा भावनाचा अपमान करू नका. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. याला तर उद्धव ठाकरेला मी आयुष्यात माझा परिवार कधी माफ करू शकणार नाही. हत्यार आहेत. 3दा हत्या करण्याचा प्रयत्न झाला. 3दा. तुम्ही राजकारणात दे बाकी करायचं ते करा. याचं उत्तर देवेंद्र फडणवीस अधिक चांगल्या रीतीने देऊ शकणार, कारण की ते गृहमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे. कारण की पुण्याच्या हल्ल्याचं पण FIR झाला, खारचा हल्ल्याचा पण FIR झाला. त्याची प्रगती काय झाली, मी माझा स्वतःवर झालेला हल्ल्याचा प्रगतीचा पाठपुरावा करणं योग्य नाही. याच्यात कोण कोण होते, तो कोविड घोटाळ्यातला बाळा चव्हाणचा काय रोल होता, अनिल परब आणि पोलीस अधिकाऱ्यांचा खार पोलीस स्टेशनचा त्यावेळीचा इन्स्पेक्टरचा काय संवाद होता, हे देवेंद्र फडणवीसच व्यवस्थित सांगू शकणार. आणि किरीट सोमय्या यांच्या प्रतिक्रिया मला वाटतं आपल्या पॅनलवरच्या सगळ्याच गेस्टनी ऐकलेल्या आहेत. मी सुरुवातीला जयेश वाणी यांच्याकडे जाईन. जयेश वाणी, आपली प्रतिक्रिया या आरोपांवरती. थेट आरोप केलेला आहे, उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलेला आहे, हत्यारा हा शब्द वापरलेला आहे किरीट सोमय्यांनी. सोमय्यांचा प्रॉब्लेम असा आहे की किरीट सोमय्यांना भाषेमध्ये कुठल्या भाषेला काय म्हणतात याचं जराही भान नाहीये. ते काय मला माहित नाही, पण हत्या कशाला म्हणतात, हत्येचा प्रयत्न कशाला म्हणतात, हत्यारा कोणाला म्हणतात, आरोपी कोणाला म्हणतात, गुन्हेगार कोणाला म्हणतात, ह्या खूप छोट्या बेसिक गोष्टी आहे. कायदे मंडळात अनेक वर्ष किरीट सोमय्या वावरलेत, मात्र त्यांना कायदा कळत नाही असं माझं आता स्पष्ट मत आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, माझ्या बायकोला काय वाटलं असेल, माझ्या आईला काय वाटलं असेल असा विचार बाहेरच्यांनी करण्याआधी किरीट सोमय्यांनी स्वतः करावा. स्वतः आरशात बघून हा विचार करावा की त्यांच्या आईला बायकोला काय वाटलं असेल. कधी ते मी बोलत नाही आता पुन्हा, सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. किरीट सोमय्यांचं हे रडगाणं आहे. रडगाणं हा शब्द अत्यंत योग्य यासाठी आहे कारण की काहीही झालं की आपलं रडत बसायचं. अहो, पक्षाने यांचं तिकीट कापलं म्हणजे मोदी शहांपेक्षा उद्धव ठाकरेंचा शब्द त्यावेळेस अधिक चालत होता असं म्हणायचंय का मग यांना? आणि जर तसं असेल तर तुमचं ज्यांनी तिकीट कापलं, माझं तर उलट बघा, मी दरवेळी येतो आणि सरळ 1 प्रश्न विचारतो, 2 प्रश्न विचारतो, 3 प्रश्न विचारतो, मात्र माझ्या प्रश्नांची उत्तर कधीच मिळालेली नाही. आज मी पुन्हा प्रश्न विचारतो. किरीट सोमय्या एवढे योग्य कॅन्डिडेट असतील, एवढे योग्य व्यक्ती असतील, तर माझा प्रश्न असा आहे की आताच्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापून किरीट सोमय्यांना देऊन भारतीय जनता पार्टी त्यांना पुनर्स्थापित करणार का? त्यांच्यावरचा अन्याय दूर करणार का? ज्या पद्धतीचे आरोप केले गेलेले हे लहान पोरं गल्लीमध्ये क्रिकेट खेळताना जसं करतात ना, की नाही नाही मी आउट नाही झालो, बॉल मागून मारला होता, नाही नाही माझी बॅट आहे. अरे तुमचे गृहमंत्री, तुमचे पोलीस गेले 10 वर्षांपैकी 7.5 वर्ष तर देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री आहे.
पोलीस त्यांच्याच अधिपत्याखाली आहेत. म्हणजे सरकार उद्धव ठाकरेंचं असताना सुद्धा पोलीस अर्ध्यापेक्षा जास्त तर देवेंद्र फडणवीसांचा बरं, ऐकायचे ठीक असा आहे. विरोधकांचा आरोप आहे. ठीक आहे. अजित चव्हाण, आपला टेक यावरती. नम्रताजी, मी सर्वप्रथम पुढारी न्यूजचं स्वागत करतो की महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणामध्ये जो एक प्रकारचा कलुषितपणा आलेला आहे, त्यामध्ये अशा पद्धतीनं जर कधी एखादा नेता आरोप करत असेल, अशा घटना घडत असेल, तर निश्चित महाराष्ट्राचं वातावरण आपण नीट राखलं पाहिजे या हेतून आपण ही चर्चा घडवून आणलेली आहे. परंतु वकील साहेब माझे मित्र आहेत अतिशय जवळचे, परंतु मी त्यांना आठवण करून देतो की नम्रताजी, हे आजचं नाही. आपण म्हणाला की उत्तर प्रदेश, बिहार सारखं हे आजचं नाहीये. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या ठिकाणावरून आदेश सुटतात, नाक्यावरती पोरं एकत्र येतात, त्यांच्या कमरेला चॉपर आणि सुरे असतात, एखाद्याला उचलून आणलं जातं, त्याला बेदम मारलं जातं, त्याला जीवाची भीती घातली जाते आणि मग त्याच्याकडनं हवं ते करून घेतलं जातं. हे मुंबईमधल्या एका बंगल्यातनं मुंबईभर होत होतं. आणि मला आता त्यांनी बोलायला लावू नये, परंतु तत्कालीन सरकारच्या आशीर्वादाने सुद्धा काही गोष्टी होत होत्या मुंबईमध्ये. तुम्ही एका बंगल्यातनं का म्हणताय? थेट नाव घ्या की. म्हणजे किरीट सोमय्या यांनी ज्या बंगल्याकडे बोट दाखवलंय तो बंगला तोच आहे असं म्हणायचं का तुम्हाला? निश्चितपणे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की मातोश्रीनं जितक्या गुंडांना व्हाईट कॉलर करून घेऊन राजकारणामध्ये आणलं, त्यांच्याकरवी खुनाखुन्या केल्या, हे मी अतिशय साधन सुचिता सार्वजनिक जीवनामध्ये जपणारा व्यक्ती असल्यामुळं, परंतु किती पत्रकारांना कधी कधी काय काय धमक्या आल्या आहेत आणि त्यांनी जर ऐकलं नाही तर त्या बदल्यात काय काय किंमत मोजावी लागलेली आहे, हे देखील महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासातल्या अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्याला सांगतील. कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या खुनाच्या कितीतरी आधीपासून हे सगळं सुरू झालं होतं, परंतु कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या खुनानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये, राजकीय इतिहासामध्ये ही जी खुनाखुनी आहे ही नोंदवली गेली. दलित बांधवांनी माझ्या काढलेल्या मोर्चामध्ये एका कोवळ्या मुलाच्या डोक्यात दिवसा ढवळ्या पाटा घालून वरळीची दंगल कशी घडली तिथपासून हे सगळं. म्हणजे काय होतं माहिती का, मला एक गोष्ट फक्त इतकीच सांगायची आहे की आता ज्या वेळेला आपण एका खूप वेगळ्या काळातनं महाराष्ट्र आता इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे, त्यावेळेला निश्चितपणे सार्वजनिक जीवनामध्ये वावरणाऱ्या लोकांना, त्यांच्या कुटुंबाला टार्गेट करायचं नाही, हे सर्वच राजकीय पक्षांचं धोरण होतं. ते यापुढं तसं राहिलं पाहिजे. एखाद्याला आगळीक केली तर प्रत्येकाकडे तशा पद्धतीची ताकद असते निश्चितपणे नम्रताजी, आणि तसं घडलेलं आहे. नाही, अगदी अजित चव्हाण, आपण तिथपर्यंत जायलाही नको आणि कुणाला इशाराही द्यायला नको, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला हे मुळात अपेक्षित नाहीये. असं जर होत असेल तर त्याविषयी आपण आक्षेपच नोंदवला पाहिजे. मी अरुण सावंत यांच्याकडे जाईन. अरुण सावंतजी, किरीट सोमय्यांनी आता जो उल्लेख केलाय, तुम्हाला हे पटतंय का? मला विशेषतः तुमच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे, कारण या ज्या हल्ल्याच्या घटना ज्या किरीट सोमय्यांनी सांगितल्यात त्यातल्या काही घटना शिवसेना एकत्र असताना घडलेल्या आहेत. तर त्यांनी जे बोट दाखवले की मातोश्रीवरनं आदेश आलेले होते, तथ्य आहे का त्यामध्ये? पहा निखिलाजी, मी आपणास दोन गोष्टी सांगू इच्छिन. आपण सर्वप्रथम असा उल्लेख केला होता की या महाराष्ट्राचं राजकारणाचा जो दर्जा आहे तो खूपच घसरलेला आहे आणि हे 100% आपलं वक्तव्य खरं आहे. आपण जर पाहाल गेल्या काही महिन्यांमध्ये तर आपणास दिसून येईल की एका विशिष्ट पक्षाचा एक प्रमुख प्रवक्ता, म्हणजे आता नाव घेऊनच टाकतो, शिवसेना उभाटाचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊतजी यांची भाषा आपण दर दिवशी पहा. एखादा व्यक्ती जर कधीतरी काहीतरी चुकीचं बोलला तर ते समजू शकतो, परंतु एखादा व्यक्ती उठसूट काही वाटेल ते गलिच्छ बोलत असेल, काही वाटेल ते आरोप करत असेल, काही वाटेल त्या शिव्या देत असेल समोरच्या पक्षाच्या नेत्यांना, तर ते योग्य नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. तर दुसरी गोष्ट आपण म्हणालात की किरीट सोमय्या यांनी जे आरोप केलेले सध्या एका विशिष्ट व्यक्तीवरती म्हणजे उद्धव ठाकरेजी यांच्यावरती, त्यांनी स्पष्टपणे आपल्या चॅनलवरती आणि काही चॅनलवरती बोलताना मी असं पाहिलेलं आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा संपर्क आपला तुटलेला आहे. पुन्हा एकदा मी येईन यांच्याकडे. जयेश वाणिज्य, आता अजित चव्हाण पण म्हणालेले आहेत की महाराष्ट्रामध्ये हे यापूर्वीपासून होत आलेलं आहे. किरीट सोमय्यांनी आता थेट बोलून दाखवलंय.
माझी एक छोटीशी विनंती नम्रता एवढीच आहे की जेव्हा दोन लोक माझ्या विरोधातले आहे तेव्हा त्यांच्या अर्धा वेळ मला देऊ नका. बिलकुल, बोला तुम्ही. त्यांच्या दुप्पट वेळ द्या. नंबर एक, अजित चव्हाणांनी खूप माझे माझे आम्ही खूप चांगले मित्र आहोत, खूप आधीपासूनचे, राजकारणात येण्या आधीपासूनचे. काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. एक बरं झालं अजित पवारांनी युपी आणि बिहार सारखी संस्कृती येते आहे असं म्हणून युपी आणि बिहार विषयीचं वक्तव्य केलं. आनंद या बाबीचा आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हे सांगितलं जातं की युपी सुधारलं आहे, तर तिथे गेल्या 8 वर्षात योगी आदित्यनाथांची सत्ता आहे आणि तरीही युपी मध्ये काहीच बदल झाला नाही, हे भाजप प्रवक्त्यांनी मान्य केलं. याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. नंबर 2, त्यांनी असं म्हटलं की गुंड पक्षामध्ये पाळले गेले. माझी एक नम्र विनंती आहे, मी हे फक्त बाईट ऐका, मी ऐकवतोय, मी दाखवत नाहीये, कृपया ऐका हे कुणाविषयी बोलतायत. आदरणीय देवेंद्र फडणवीस, 20 जुलै 2016. मी बाईट ऐकवतो. जयेश वाणीजी, तांत्रिक अडचण आहे. हा, आपल्याबद्दल ठीक आहे, तुम्ही मी तांत्रिक शब्द अडचण सांगा, आहे. नेमके ओके काय ओके आहे ओके ते. ओके काय अडचण नाही. शब्द असे आहेत की अख्खी नारायण राणेंची जन्मकुंडली दिनांक 20 जून 2016 सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये बाजूला चंद्रकांत पाटील, मागे गिरीश बापट आणि त्याच्या बाजूला गिरीश महाजन बसले असताना उभं राहून तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचली. यादीची यादी वाचली नारायण राणेंवरच्या आरोपांची. बर, नारायण राणे एक नाहीये. अगदी काल परवाच आपल्याला कल्पना असेल, बलात्काराचे 3 आरोपी पकडले गेले. त्यातले ते पटेल आणि ते दुसरं पांडे म्हणून जे आहेत, हे दोघं भारतीय जनता पार्टीच्या IT सेलचे निघालेत, पदाधिकारी निघाले. त्यांचं आय कार्ड, त्यांच्या पोस्ट, त्यांचं सगळं फिरताय. माझं असं म्हणणं आहे की कुठल्या पक्षामध्ये काय संस्कृती अजित आहे, चव्हाण, मी आपल्याला काय वेळ आहे. देते. एक जयेश मिनिट थांबा वाणीचं ना. वक्तव्य पूर्ण होऊ दे, मी तुम्हाला वेळ हा. देते. जयेश वाणी, तर बोला. माझं असं म्हणणं आहे की यावर भारतीय जनता पार्टीने चर्चा करू नये. भ्रष्टाचाऱ्यांना आणि गुंडांना आश्रय देणारा जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, अशी भारतीय जनता पार्टीची सध्या प्रतिमा जगभरामध्ये आहे. मी जगाविषयी यासाठी बोलतो कारण की काही झालं की जगात पहिल्यांदा घडतं ते भाजपमुळे घडतं. आमच्याकडे लक्ष्मण देशपांडे नावाचे नाटककार होते, संभाजीनगरला नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांचं नाटक होतं वराड निघालं लंडनला. त्यात एक वंसबाई होत्या, त्या नेहमी म्हणायच्या की काही झालं तर माझ्यामुळे झालं, काही झालं तर माझ्यामुळे झालं. आणि मग लक्ष्मण देशपांडे म्हणायचे की हरभरा टरारून माझ्यामुळे वर. तर भारतीय जनता पार्टीचा जो हरभरा टरारून वर येतो दरवेळेस, त्यासाठी मी हे म्हणतोय की हा हरभराही तुमचाच आहे जो टरारून वर आलाय. गुंडांना आश्रय देणे, भ्रष्टाचारांना आश्रय देणे, त्यांना आपल्या पक्षात सामावून घेणे, त्यांच्या गुंडगिरीला, त्यांच्या भ्रष्टाचाराला सन्मान, प्रतिष्ठा, सन्मान मिळवून देणे, हे न्यू नॉर्मल या देशात भारतीय जनता पार्टीने उभं केलेलं आहे. बर, ठीक तिसरा सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा, पत्रकारांवरच्या कुचंबणेविषयी मी बोलणार नाही. कारण की आतापर्यंत किती पत्रकारांनी 2014 नंतर नोकऱ्या गमावल्या आहेत आणि किती लोक स्वेच्छेने सोडून दुसऱ्या व्यवसायात गेलेत मला माहित नाही. सोडून जाणारे बहुतांशी पत्रकार भाजपमध्ये का जातात याचीही मला कल्पना नाहीये. म्हणजे त्याच्या मागचं कारण काय असेल. आपण त्यामुळे मी अजित त्या चव्हाणांना विषयावरती- विचारूया. आपण अजित चव्हाणांना विचारूया. अजित चव्हाणजी, या मुद्द्यावर थोडासा प्रकाश टाका. माझे मित्र जयेश वाणी हे वकील असल्यामुळे नम्रताजी त्यांनी अतिशय सोयीस्करपणे मुद्द्याला बगल दिली. विषय असा आहे की उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून लोकांना मारण्याच्या सुपाऱ्या देतात का? तर असं आहे की विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये जो काळ होता, कसा असतं जयश्राव, आमच्याकडे करू नये तो धंद्यामधला दलाल उबाठाचा पदाधिकारी निघाला. मग आम्ही असं म्हणायचं का की अशा पद्धतीचा व्यवसाय करणाऱ्यांना तुम्ही पक्षामध्ये प्रवेश, म्हणजे मला सार्वजनिक ठिकाणी नावही घेता येणार नाही, अशा पद्धतीचा व्यवसाय करणारा माणूस तो दलाल निघाला. आपल्या सन्माननीय नेत्या एका ठिकाणी काय व्यवसाय करत होत्या, त्यांचा तिथे संबंध होता का, हे तुम्ही पहा. कसं असतं की 1-2 प्रकरणामध्ये त्या लोकांच्या वरून पक्षाला बोल लावणं हे काही बरोबर नाही. वकील म्हणून मी ते आपल्याला सांगणं काही बरोबर नाही. माझा मूळ मुद्दा असा आहे की अशा पद्धतीनं काही घडत होतं का? तर नम्रताजी, माझं स्पष्टपणे सांगणं आहे की संजय राऊत, उद्धव ठाकरे या मंडळींनी आपलं सरकार असतानाच्या काळामध्ये ज्या लोकांचा वापर करून आपली खाजगी कामं केली, त्या सगळ्या लोकांच्या जर कुंडल्या आपण बघितल्या तर ते अव्वल दर्जाचे, मी स्पष्टपणे सांगतो, 2 नंबरचे धंदे करणारे गुंड, मवाली, महानगरपालिकेच्या
कंत्राटदारांनी पाळलेल्या गुंडांच्या टोळ्यांच्या माणसांची मातोश्रीवरती ये जा कशी होती या काळामधल्या सीसीटीव्ही फुटेजचा ठीक आहे. जरी आपण तपास केला तरी आपल्याला ते सांगता येईल. विषय इतकाच आहे, मला इतकंच सांगायचंय की मी सार्वजनिक जीवनामध्ये कमरेखालचे आरोप करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक नाही. आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो मुद्दा मला अतिशय रास्त वाटतो, तो म्हणजे या महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये यापूर्वी जी साधन सुचिता होती, यापूर्वी कुटुंबावर किंवा वैयक्तिक शारीरिक इजा होईल अशा पद्धतीचे हल्ले करायचे नाही, अशा पद्धतीची आपण एक अलिखित राजकीय सुसंस्कृत आचारसंहिता पाळत होतो. त्याला गालबोट लावण्याचं काम कुणीही करत असेल, कुणीही करत असेल, मी या पुढे जाऊन ठीक आहे. सांगतो. मला किरीट सोमय्यांचा एक मुद्दा घेऊन अजित चव्हाण तुमच्याकडे यायचं आहे, कारण किरीट सोमय्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण स्वपक्षीयांकडे सुद्धा बोट दाखवलंय. मी अरुण सावंतांचा मुद्दा ऐकते आणि तुमच्याकडे येते. अरुण सावंतजी, मगाचा मुद्दा आपला अर्धा राहिला, मात्र आता थेट तुम्ही मुद्द्यावरती या. जो आरोप आता सोमय्यांनी केलाय, तुम्ही उद्धव ठाकरेंचं राजकारण आधी त्यांच्यासोबत तुमचा पक्ष एकत्र होता, तुम्ही राजकारण जवळून बघितलेलं आहे. ते म्हणतायत जर उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे जर मारण्याची सुपारी दिली असेल, या आरोपांमध्ये तथ्य आहे का? मातोश्रीवरनं असे आदेश निघत होते का? किरीट सोमय्या काय किंवा अन्य कुणासाठी? पहा, आरोपामध्ये तथ्य आहे की नाही हे माझं काम नाही शोधणं. हे आता ते आरोप खरोखर जर त्यांनी आपल्या किरीट सोमय्यांना जर काही धमकी मारण्याच्या, जीवानिशी मारण्याची धमकी दिली असेल तर गृहविभाग ते काम करेल. परंतु ज्या प्रकारची दररोजची भाषा जर आपण यांच्या मुख्य नेत्याची ऐकाल, संजय राऊत यांची, तर त्याच्यातून नेहमी हा मेसेज जातो की ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती कुणालाही घाबरत नाही, सरळ सरळ कुणालाही ठोकण्याची, दादागिरीची भाषा ती नेहमी म्हणत असते. माझ्याशी पंगा घ्यायचा नाही, मी नंगा हूं वगैरे वगैरे, म्हणजे तो समोरच्यानं फाट्यावर मारतो जर वाईट भाषेत बोलायचं झालं तर. आणखी ज्या प्रकारे सोमय्याजींनी आरोप केलेले आहेत त्या आरोपांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. कारण जर एखाद्या व्यक्तीवरती जर जीवानिशी मारण्यासाठी जर धमक्या येत असतील, त्याच्यावरती वारंवार हल्ले होत असतील, तर त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य हे असणारच. आणि ज्या प्रकारे ते समोरच्या व्यक्तींच्या ज्या काही 2 नंबरची कामं आहेत, जी काही त्यांची काळा बाजाराचे धंदे आहेत, ते उघडकीस आणण्याचं काम गेल्या कित्येक वर्षांमध्ये सोमय्याजींनी केलेले आहेत. त्यामुळे या गोष्टी सत्य असण्याचे चान्सेस आम्हाला तरी जास्त वाटतात. बरं, म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की यामधलं तथ्य काय ते सुरक्षा यंत्रणा शोधतील, मात्र असं असू शकतं आजूबाजूची परिस्थिती बघता. मी जयेश माने अगदी थोडक्यात मुद्दा मांडा, मला अजित चव्हाणांकडे एक मोठा मुद्दा घेऊन जायचा आहे. जयेश माने अगदी थोडक्यात. मला फक्त अर्धा मिनिट द्या. खरं तर मला या चर्चेत आपण का बोलावलं, मला ही शंका आहे. कारण की ह्या दोघांनी एकमेकांवरतीच आरोप केले. ज्या मुंबई महानगरपालिकेवरती आणि तिथल्या सगळ्या व्यवस्थेवरती आरोप अजित चव्हाण करता आहे, ते नगर विकास खातं आमच्याही सत्तेच्या काळात एकनाथ शिंदेकडे होतं, त्यांचे प्रवक्ते तिथे बसले आहे, ते उत्तर देतील. क्रमांक 1. क्रमांक 2, ज्या आरोपांची चौकशी केली पाहिजे असं आता एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणता आहेत, ते जे आरोप किरीट सोमय्यांनी केले ते सगळे लोक आता शिंदे गटाबरोबर तिकडे सत्तेमध्ये गेलेले आहेत. अरे काय चालू आहे मला कळायला मार्ग नाही. गंमत चालू आहे का? मला कशाला बोलवलं नम्रता? हे दोघं एकमेकांची उत्तर देतील ना. चला, माझी मागणी आहे नम्रता या माध्यमातून. आता आपल्याकडे प्रवक्ते सुद्धा आहेत भारतीय जनता पार्टीचे. बघा, तुमच्या पक्षातला, तुमच्या सरकारमधला सहकारी म्हणतोय किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांमधल्या सगळ्या लोकांची चौकशी करा. तुम्ही आव्हान स्वीकारणार का अजितराव? बघा, एकदम खुलं आहे, मी तर काहीच बोलत नाहीये. अजित चव्हाणजी, सरकार पक्षाचा आरोप करतोय. अरुण सावंतांनी जरी असं म्हटलेलं नसलं तरी सुद्धा किरीट सोमय्यांनी जे आरोप केले त्याची सखोल चौकशी होणार का? नम्रताजी, मी बोलू? बोला. हा, नम्रताजी, असं आहे की जयेश वाणी साहेब आता ज्या पद्धतीने सांगतायत ना, ते शालेय वादविवाद वक्तृत्व स्पर्धांमध्ये बोलण्याकरता अतिशय ठीक आहे. राजकारणाची जर आतून त्यांना जाण असती तर ते अशा पद्धतीने म्हणले असते. मी याच्या मुळाशी जातो. झालं असं की किरीट सोमय्यांनी आयुष्यात पहिल्यांदा मातोश्रीवरती घोटाळ्याचे, भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचं धारिष्ट दाखवलं. त्यातलं सत्य उघडकीला बाहेर आलं आणि सौभाग्यवती ठाकरे, रश्मी ठाकरे यांचे बंधू, कोणाकोणाचे पार्टनर आहेत, तिथनं कशा पद्धतीनं काळ्या कंपन्या स्थापन झाल्या आणि ठाकरे कुटुंबियांचा थेट भ्रष्टाचारामधला सहभाग किरीट सोमय्यांनी उघडकीला आणल्यामुळं हा खरा पोटशिवळ आहे. मला इतक्या वेळ ते बोलायचं नव्हतं, मला वैयक्तिक आरोप करायचे नव्हते, परंतु ज्या वेळेला ठाकरे गटाचे प्रवक्ते अतिशय, आपण ज्याला म्हणूया की बेसलेस, नगर विकास यांच्याकडे होतं,
आदित्य ठाकरे MMRDAच्या वांद्र्याच्या कार्यालयात बसून वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे नगर विकास मंत्रालय चालवत होते. बरं. तेव्हापासून शिंदे साहेबांना कमी लेखाला सुरुवात झाली, त्यांना दाबलं, ते शिवसैनिकांना सहन झालं नाही आणि या दोन भावांनी बाबा, मिळून एक काय मिनिट, बोलू एक लागले. मिनिट, एक मिनिट, आता एक जास्त मिनिट. मला बोलायला लावू आता- नका. आता- आणखी पुढे मी सगळं आता- बाहेर बरं, काढीन. पुन्हा नम्रता मुद्दा मी असा हेच आहे म्हणतोय की हे की सगळं मला का चौकशीमध्ये बोलवलेलं आहे? नम्रताजी, आलं म्हणजे लक्षात? दबावाखाली नम्रताजी, या येणारा, सगळ्याची चौकशी सुरू काही आहे. मधल्या दबावाखाली काळात येणारा यांनी लेच्यापेक्षा दडपली. नेतृत्व आणि शिंदे आज साहेबांचा पण आरोप घडलं कव्हर नव्हतं. करते म्हणजे शिंदे साहेबांवरती. आम्ही पाहिजे ते करू, आम्ही तानाशासारखं वागू. अच्छा, म्हणजे आम्ही दबावामध्ये मुंबईकरांना म्हणजे वेगळं म्हणजे करू. शिंदे अहो, साहेबांना तुमच्या स्वतःचं काळात मत इतका पैसा नव्हतं. खाल्ला. शिंदे मुंबई साहेबांना तेवढा महानगरपालिकेचे कणखर से आधी नव्हता. चांदीचे झाले शिंदे असते. साहेब तेवढे का कणखर नव्हते असं तुम्हाला म्हणायचं आहे, घेतल्यानंतर अजितराव? दुसऱ्या नावानं पुन्हा तिथं प्रकट होतं. त्यांनाच काम करण्याकरता कुठल्या बंगल्यावरून फोन येत होते. मुद्दा असा आहे की तुम्ही आज जे अगदी छान गुलगुल आरोप करताय ना की एकनाथ शिंदेना विचारा. अहो, शिंदे साहेबांच्या खात्याचा कारभार मंत्रालयाच्या बाहेर वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे हे दोघे भाऊ MSRDCच्या वांद्र्याच्या कार्यालयामध्ये बसून चालवत होते. तुमचे कुटुंब आता कसं आहे, मी पत्रकार आहे, मला फार जास्त माहिती आहे. त्यामुळं माझ्याशी पंगा घेण्याच्या भानगडीत पडत जाऊ नका. पंग्याचा विषय माझ्या- नाहीये इथे इथे अजितराव, विषय पंग्याचा नाहीये अजित चव्हाणजी. या शाळेत तुम्ही शिकला- जसं या जसं शाळेत एकनाथ शिंदेकडे बोट दाखवण्यात आलेलं आहे तसं अप्रत्यक्षपणे एक मिनिट जयेशवाणीजी एक मिनिट तसं अप्रत्यक्षपणे किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांकडे पण बोट दाखवलेलं आहे. जेव्हा त्यांना आम्ही FIR विषयी प्रश्न विचारला की या प्रकरणातल्या FIRचं काय झालं, त्यावेळेला ते असं म्हणाले की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, माझ्या प्रकरणातल्या FIRचा मी कसा पाठपुरावा करू. फडणवीस त्या पक्षातले मोठे नेते सुद्धा आहेत, राज्यामधले उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांनी पाठपुरावा करणं असं ते सूचित करू पाहत होते. मात्र या प्रकरणाचं स्टेटस काय आहे हे अजूनही स्पष्ट नाहीये. कुणाला अटक झाली, पुढे काय झालं, कल्प्रिट सापडला का? नम्रताजी, आपण एक लक्षात घ्या की किरीट सोमय्याजींच्यावरती यापूर्वी देखील मुलुंड परिसरामध्ये बांबूनं माध्यमांनी लाईव्ह दाखवलेला हल्ला होता. तो त्या हल्ल्यामधल्या आरोपींना अटक झाली, पुढे त्यांची जामिनावरती सुटका झाली, पुण्यामध्ये एक FIR दाखल झालेला आहे आणि आता त्यांनी तो सगळा विषय नव्यानं समोर आणलेला आहे. आणि विषय याच्यामध्ये कुठे असं काही माध्यमात सांगून चौकशा होतील वगैरे असा काही विषयच नाही. आमची सत्ता आहे, किरीटजी भारतीय जनता पार्टीचे नेते निश्चितपणे त्यांनी एक SMS करून देखील गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी त्यांचं काम होण्यासारखं आहे. याला बाकी इतर वेगळा रंग देण्याची काहीच गरज नाही. मी अतिशय अजित चव्हाणजी, ऑफ हँड तारखा आठवायच्या झाल्या तर 2 वर्षापूर्वीच्या या घटना आहेत आणि त्याच्यामध्ये अजूनही त्याचं क्लोजर मिळत नाही म्हटल्यानंतर भाजपमधल्या एका ज्येष्ठ नेत्यावरती हल्ला होतोय. खासदार राहिलेले आहेत, माजी खासदार राहिलेले आहेत आणि त्यांची प्रकरणं जर 2-2 वर्ष पेंडिंग असतील तर सर्वसामान्य जनतेने काय अपेक्षा करायची? अजिबात नाही नम्रताजी. पुण्यामधल्या या एकाच विषयाच्या बाबतीमध्ये इतर विषयामधल्या आरोपींना अटक झाली, त्यांची जामिनावर सुटका झाली, त्याच्यामध्ये न्यायालयीन कामकाज सुरू आहे, न्यायालयामध्ये खटला चालून त्या लोकांना शिक्षा होईल. मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो. आणि कुठल्या एका मी तुम्हाला बोललो ना, आता सांगितलं ना मी की आताच त्यांनी मनामधली जी गोष्ट आहे ती सांगितलेली माध्यमांच्या समोर आणि निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना असं वेगळं काही करायला लागणं अपेक्षितच नाहीये. एक विषय पुण्यामधला FIRचा, त्याच्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे त्याची सगळ्याची आज संध्याकाळपर्यंतच माध्यमातून बातमी आपल्यापर्यंत येईल. जयेशवाणीजी, मी 2 कंपन्यांची नावं सांगतो, DIN आणि CIN नंबर सकट सांगतो, LLP सांगतो. माझे फक्त एवढंच आव्हान आहे, याचा फॉलोअप आता पुढारीने घ्यायचा. ओके, याचा पुढारीने फॉलोअप घ्यायचा. मी नाव घेत नाही, मी कंपनीचं नाव सांगतो. कंपनीचं नाव आहे रिद्धी डीलमार्क प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी रजिस्टर्ड झालेली आहे हायलँड कोर्ट सी विंग बाजार रोड आणि हिचा पत्ता आहे कोलकात्याचा. दुसरी एक कंपनी आहे, मी कंपनीची विषय काय आहे की ऐका ना सर, नाही मी नाव नाही घेणार. म्हणजे मी त्याच्या- जयेशवाणीजी एवढी डिटेल आम्ही तडफड करू तुमच्याकडनं नका. घेतो. एवढी तुमचा तडफड उद्देश करू सांगा, नका. प्रश्न एवढी सांगा, तडफड प्रश्न करू सांगा या नका. कंपन्यांची नावं एवढी सुचवण्यातला. तडफड करू नका. एवढी तडफड करू नका. एवढी तडफड प्रश्न करू सांगा ना नका. तुम्ही. 7 बोललं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. तुम्हाला हजारो जयेशवाणीजी, कंपन्यांची नावं सुचवून तुम्हाला काय सुचवायचं हे सांगा. डिटेल मी घेतो तुमच्याकडनं. मी घेतो ना, मी कंपनीच्या नावं घेतोय. करा चौकशी. आणि नम्रताजी, भाजपमध्ये जो कोणी असेल ना, हे बघा, चौकशी करायला आम्ही पोलीस नाही आहोत. जोपर्यंत चौकशी त्याच्यावरती काही विषय- ऑब्जेक्शन ऐका, येत आहे किंवा मी त्या follow-up घ्या प्रकरणाचं म्हटलं. ते प्रकरण नम्रता, ज्यावेळेला आमच्याकडे येत नम्रता, असेल खोलामध्ये मी आम्ही तुम्ही त्या संदर्भात follow-up घ्या असं काही म्हटलं. काळबेर असेल तर एक चौकशी पत्रकार म्हणून आमची बाउंड्री जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आम्ही ते काम करू शकतो. पोलिसांचं काम आम्ही नाही करू शकत. तक्रार करा तुम्ही त्या कंपन्यांबद्दल. follow-up घ्या. मी म्हटलं फॉलोअप घ्या असा माझा शब्द आहे. चौकशी करा असं नाही. मूळ मुद्दा चौकशी असा करणारे आहे, तुम्ही कोणते नम्रताजी, तपास उद्धव यंत्रणा ठाकरे करतील यांनी याची कल्पना आहे मला. मातोश्री मी 2 कंपन्यांची नावं घेतली आहेत.
का याचे की डायरेक्टर किरीट कोण, सोमय्यांवरती त्यांचा हल्ला सीआयएन करा? नंबर काय आहे, संजय राऊत त्यांचा टीन नंबर यांनी काय आहे मागच्या ते काळामध्ये पण सांगायला तयार असं आहे. कुठं या कुठं कंपन्या केलं? कलकत्ताला आणि रजिस्टर त्यांचं झालेल्या सरकार आहे. असताना हवालानी पैसे अहो, महाराष्ट्रातून अजित पाठवले गेले. सावंतजी, अजित महाराष्ट्रातून सावंतजी आणि जयेश वाणीजी, मला ना तुमच्याकडे, तुमच्या दोघांकडे बघूनही मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे चाललंय काय. मुद्दे सोडून जर अशा पद्धतीने आपण ज्या महत्वाच्या मुद्द्याविषयी चर्चा करण्यासाठी इथे आलो, ते मुद्दे सोडून जर असं भांडायचाच स्टान्स जर सगळ्यांनी घेतला तर पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय होणार आहे. आपण थेट मुद्द्यांवरती बोललं पाहिजे. गंभीर विषय असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणावरती जर असे रक्ताचे शिंतोडे उडवल्याचा जर आरोप केला जात असेल तर ते केवळ महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाही तर इथल्या राजकारणासाठी, महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी ते खूप गंभीर आहे. यूपी बिहारचा उल्लेख झाला तर त्याचं वळण लगेच तिथे राज्य कुणाचं आहे आणि तिथे कुठल्या पक्षाचं राज्य आहे इथे घुसवण्यामध्ये अर्थ नाहीये. आपल्याला तिथपर्यंत जायचं नाहीये हे ठरवायचं. यूपी मधलं सरकार यूपीचं बघून घेईल किंवा केंद्र सरकार यूपीकडे जास्त लक्ष घेईल, तो वेगळा मुद्दा आहे. पण आपल्याला तिथपर्यंत जायचं नाहीये, ही मर्यादा आपण पाळली पाहिजे. आणि दुर्दैवाने आपण तिकडे जातोय का, त्या रस्त्याला आपण जातोय का, ही शंका इथे उपस्थित होतीये. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आता हताश होऊन बघतीये की हे चाललंय काय. आता तरी सुधारा असं जर त्यांनी म्हटलं तर वाईट वाटून घेऊ नका हो, कारण राजकारणामध्ये जिकडे बोट दाखवू तिकडे अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सगळ्याच राजकारण्यांनी, सगळ्याच राजकीय पक्षांनी याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच संपलेला आहे. उद्या पुन्हा एकदा नवीन विषयासह भेटणार आहोत. पाहत रहा पुढारी न्यूज.